There's a great sense of concern about the falling rupee. It is about to cross the 62 mark against the dollar. It's a very grave situation. हमारे रुपये ठीक चल रही है, हमारे रुपये ठीक चल रही है. हाँ, हमारी रुपया ठीक चल रही है. मॅडमची जी करन्सी आहे भारताची, मॅडमच्या हिंदीसारखेच चालते आहे. तर मित्रांनो, रुपयाची किंमत आता 95च्या पार झाली आहे. सगळ्यात आधी आपण पाहू, हे जे करन्सी आपली याची किंमत कमी होते याचा नेमका अर्थ काय. खूप साऱ्यांना माहीत नसतं की रुपयाची किंमत जी आहे कमी होत आहे. 62 होती, 70 झाली, 80, आता 95 क्रॉस होते. काही महिन्यातच 100 पण गाठेल. तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आयात निर्यात म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट, या खूप वरवरच्या गोष्टी आहेत. तर सिम्पल करून सांगणं जर झालं तर एकच गोष्ट लक्षात ठेवा. समजा एक 13 वर्षाखाली 62 रुपयाला जर US ची कोणची वस्तू येत असेल तर तीच सेम वस्तू जी आहे आता 95 रुपयाला भेटते. म्हणजे आपल्याला जर काही आयात निर्यात जो टेरिफ लागतो आपल्या गोष्टींवरती, त्याची जी किंमत आहे 62 पासून 95 झालेली आहे. आता 13 वर्षाखाली जेव्हा ही सत्ता नव्हती, भाजपची सत्ता नव्हती, तेव्हा मॅडमला जे आहे 62 रुपये असताना चिंता प्रकट व्हायची की अरे, इट्स अ सेन्स ऑफ कन्सर्न. पण तेच जे आहे रुपयाची करन्सी, आपलं चलन जे आहे 95 पार झालं आहे. आता प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्टँडर्ड ठरवलेलं असतं. तर या जागतिक विश्वामध्ये US एक स्टँडर्ड म्हणून आपण डॉलरशी कंपेअर करतो कधी पण, का तर एक इकॉनॉमिकली फायनान्शियली स्ट्रॉंग इकॉनॉमी असल्यामुळे आपण त्याच्याशी कंपेअर करतो. तर ही तुलना जी आहे 95च्या पार गेलेली आहे आणि जे आहे 100 पण गाठेल. पण मला एक कळत नाही, तुम्ही सत्ताधारी नसताना जे आहे रुलिंग पार्टीवरती प्रश्न निर्मित करत होता. पण आज तुमची सत्ता आहे, तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या एक अर्थमंत्री आहात. जेव्हा 62 रुपयाचे जे आहे चलन, त्यावेळेस तुमची चिंता जी आहे व्यक्त व्हायची. तुम्ही सत्ताधारी अर्थमंत्री असताना आज 95 100 गाठत आहे. जे आहे भारतीय चलनाचा नीचांक जे आहे आसमानात जेव्हा पोहोचत आहे, 100 गाठत आहे, तेव्हा तुम्ही जे आहे हमारी रुपया ठीक चल रहे असं विधान कसं करू शकता. म्हणजे जर संसदामध्ये एका सांसदाने तुम्हाला चौकटीत उभा करून विचारलं तर तुम्ही फक्त त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी असं म्हणत आहात का. तुम्हाला जे आहे 140 करोड, आता काही वर्षातच 150 करोड भारतीय देशवासी जे आहेत, असा विचार का करत नाहीत की प्रत्येक देशवासी तुम्हाला विचारत आहे. तुम्ही फक्त त्या संसदाकडून आलेल्या प्रश्नाचं प्रत्युत्तर देत आहात. तर तुम्ही आपली चूक जे आहे ते मान्य करायलाच तयार नाही. सब ठीक चल रहा है, हमारी रुपया ठीक चल रही है. तर हे असं भ्रमामध्ये किती दिवस राहणार आहात. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, मग आम्हाला प्रगतीचा सूर्य कधी दिसेल. जर दिशा जे आहे, दिशादर्शकच आपलं व्यवस्थित नाही आहे, तर तुम्ही काय दिशा दाखवणार आणि काय तो विकास. अवघड आहे खरंच.